केंद्रीय मंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा काँग्रेसनं समाचार घेतलाय। भाजप दिल्लीमध्ये कुबड्या घेऊन सत्तेत आहे असं वडेट्टीवार म्हणाले आणि पुढील 15 वर्ष राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। आणि शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सत्ता तर दूर, यांना राज्यामध्ये फिरणं ही मुश्किल होईल असंही वडेट्टीवार म्हणाले। काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अमित शहांनी 2029 ला राज्यात भाजपचं एकट्याचं सरकार असेल असं म्हटलेलं होतं। त्याला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय। आता 29 मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार। इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे। कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहे, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही। एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे। घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करतंय। महाराष्ट्र विकण्याचं काम केलं। हे वडेट्टीवारांना सांगेन की तुमच्या काँग्रेसची जी अवस्था काय झाली पहिले ती बघा। एवढी ताकद लावून पण 100च्या पुढे तुम्ही जाऊ शकला नाही। कशाला भारतीय जनता पक्षावर बोलताय? उद्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या दारावर अगर यायला लागलं तर मग उगाच आता पण वाईटपणा घेऊ नका, कारण का तुमचा इतिहास काय आहे हे सांगायला आम्हाला लावू नका। तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर बाहेरगावी फिरायला गेलेला आहात तेव्हा सोनिया गांधीजींच्या आणि ह्या गोष्टीच्या काय काय तुम्ही नावं ठेवायचा आणि तेव्हा तुम्हाला कसं गप्प बसायला लागायचं हे विजय वडेट्टीवारांना कधीतरी आठवण करून द्यायला लागेल। मग अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे। कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात धार्जनी करण्याचं जे पाप केलेलं आहे ते महाराष्ट्रातली जनता कधीच मान्य करणार नाही। आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण गिनती लावली प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।